अनेक महिन्यांपासून रखडलेल्या गोखले पुलाची एक बाजू अखेर सुरू करण्यास मुहूर्त सापडलाय। आज संध्याकाळी मंत्री दीपक केसरकर आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण होणार आहे। गोखले पूल हा अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडतो। पूल धोकादायक झाल्यामुळे नोव्हेंबर 2022 पासून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता आणि आजपासून या पुलावरील एक मार्ग खुला होत असल्यामुळे वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे। दरम्यान याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी संजय गडदे यांनी। हा उड्डाणपूल दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर महापालिकेकडून या पुलाच्या पुनर्निर्मितीचं काम हाती घेण्यात आलं होतं आणि दरम्यानच्या काळात अनेक कारणांमुळे या पुलाला बांधकामाला जो आहे तो विलंब झाला होता आणि यानंतर विरोधी पक्षाकडून खास करून शिवसेना ठाकरे गटाकडून याविषयीचा वारंवार आवाज देखील उठवण्यात आला होता। 2 दिवसापूर्वीच आदित्य ठाकरे यांनी देखील एक ट्विट करून या पुलाच्या उद्घाटनासंदर्भात सरकारला जाब विचारला होता आणि यानंतर अखेरीस काल रात्री या उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची जी आहे ती घोषणा करण्यात आली होती। प्रत्यक्षात या पुलाचं काम सुरू झाल्यापासून महापालिकेकडून या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यासंदर्भातील 6 मुहूर्त देण्यात आले होते आणि हे 6ही मुहूर्त पालिकेकडून टळले होते आणि अखेरीस काल रात्री ही घोषणा करण्यात आल्यानंतर आज मंगल प्रभात लोढा या पुलाचं लोकार्पण करणार आहे। या पुलाची एक बाजू ही जी आहे मुंबईकरांसाठी खुली करण्यात येणार आहे। यामुळे जो पार्ल्याचा ठाकरे ब्रिज असेल किंवा अंधेरी सबवे असेल या दोन्ही मार्गांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन या पुलाच्या खुल्या झाल्यामुळं जे मुंबईकरांना फार मोठा दिलासा मिळणार आहे। कॅमेरा पर्सन राकेश सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।